लोणचं 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 मे महिन्याचा शेवट आला की प्रत्येक घरात लोणचं बनवण्याचीच गडबड असते, कारण आताच लोणच्याच्या कैऱ्या छान मिळतात आणि हीच योग्य वेळ आहे लोणचं बनवायला। प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धतीने लोणचं बनवलं जातं। आज आपण माझ्याकडे माझी आजी बनवायची त्या पद्धतीचं आंबट गोड तिखट चवीचं गूळ घालून केलेलं लोणचं बनवतोय। हे लोणचं गूळ घातल्याने खूप छान रसरशीत आणि खार सुटलेलं तयार होतं। आपलं तिखट लोणचं बनवून झालंय, तर आज आपण आंबट गोड विदर्भ पद्धतीचं लोणचं बनवतोय। आमच्याकडे अशा प्रकारे बनवले जाते। त्यासाठी मी 1 किलो आंबे आणले। आंबे हे कडक आणि असे मगज असलेले घ्यायचे, पिवळे आंबे नको किंवा सॉफ्ट असलेले नको, तसे जर वापरले आपण तर लोणचं खराब होऊ शकतं। आणि आता रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचे, नंतर सकाळी त्याला असं कापून घेतलंय। आता कापून झाल्यावरती त्यातल्या बिया वगैरे साफ करून घ्यायच्या आणि त्याला जे साल असतं बियांच्या मध्ये ते पण काढून घ्यायचं, त्यामुळे पण लोणचं खराब होतं। साल वगैरे साफ करून झाल्यावर मी इथे एक कॉटनचा कापड घेतलाय आणि ह्या फोडी सगळ्या कोरड्या पुसून घ्यायच्या, म्हणजे त्याला काही कचरा वगैरे असेल तो निघून जातो। आता मी इथे लोणच्यासाठी 200 ग्राम शेंगदाण्याचं तेल घेतलंय। आपल्याला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता, मोहरीचं, तिळाचं वगैरे, पण आमच्याकडे शेंगदाण्याचं तेल वापरले जाते। याला असं कडकडीत गरम करायचं। बघा असं बबल्स पण येतात आणि धूर निघतो। आता या स्टेजला गॅस बंद करायचा आणि थोडी वाफ जाऊ द्यायची, म्हणजे थोडं कोमट होऊ द्यायचं। त्याच्यानंतर मी इथे हे बघा आता आपले कोमट झालंय थोडं। आता इथे मी 10-15 लवंग घेतलाय आणि 10-15 मिरे घेतले। जर एकदम कडकडीत तेलात टाकलं तर ते जळून जातात, म्हणून थोडं कोमट होऊ द्यायचंय। आणि इथे थोडा हिंग घातलाय। इथे मी रेडीमेड लोणच्याचा मसाला वापरते। आमच्याकडे घरी केला जातोय, पण मी इथे रेडीमेड वापरते। ह्या मसाल्यामध्ये सगळं मिक्स असतं, मोहरी डाळवा पण असतो, लाल तिखट, सगळं जे आपण लोणच्याला मसाले वापरतो ते असतात। 1 किलोला हे 100 ग्रॅमचं पॅकेट असतं। माझे आंबे थोडे जास्ती आहे, 1.25 किलो, त्यामुळे मी थोडा मोहरी डाळवा जास्त वापरते। इथे पिवळे मोहरीचा डाळवा घेतलाय। हा कडकडीत उन्हात वाळून घ्यायचा किंवा थोडा गरम करून घ्यायचा, म्हणजे त्याच्यात ओलसरपणा नको। इथे मी 200 ग्रॅम जाडं मीठ घेतलंय, ते उन्हात वाळवून मिक्सरला बारीक करून घेतलंय। लाल तिखट घेतलंय आणि मेथी दाणे थोडे गरम करून पावडर करून घेतले। आता आपण जे गरम तेल करून घेतलेलं ते एकदम थंड झालंय। आता ते मी घेते एका बाउलमध्ये। आपल्याला सगळे मसाले त्यात मिक्स करायचे आहे। तेल एकदम थंड होऊ द्यायचं। गरम तेलात जर आपण लोणचं घातलंय तर खराब होतं। आता हा जो रेडीमेड मसाला घेतलाय मी तो टाकायचा यात। यात सगळे मसाले असल्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा काही टाकायची गरज नाही। यात हिंग वगैरे भरपूर असतो आणि चवीला खूप छान असतो हा मसाला। इथे मी मोहरी डाळवा घेतलाय ते घालते। माझे आंबे थोडे जास्त असल्यामुळे मी इथे एक्स्ट्रा घालते थोडा डाळवा। 1 किलोला 1 पॅकेट ते बरोबर असतं। आता इथे मी जे लाल तिखट घेतलंय ते घालते आणि मेथी पावडर करून घेतली आहे ते पण घालते आणि हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे। आणि इथे आपण जे मीठ घेतलंय त्यातलं अर्ध मीठ इथे घालते आणि मिक्स करून घेते। आपण जे काही भांडे वगैरे वापरतो लोणच्याला ते एकदम कोरडे असावे, ओलसरपणा बिलकुल नसो, हात पण स्वच्छ आणि कोरडे असावे, तेव्हाच आपलं लोणचं टिकतं। त्यात जर आपण गडबड केली तर लोणचं खराब होऊ शकतं। आता इथे मी लसूण पाकळ्या घेतल्या आणि त्याचे साल करून फॅनमध्ये वाळवून घ्यायचे। ओला लसूण घालायचा नाही। लसूण जर कोणाला आवडत नसेल तर नाही घातला तरी चालतो, स्किप केला तरी चालेल। आंबट गोड लोणचं असल्यामुळे इथे मी गूळ घेतलाय, 100 ग्रॅम गूळ आहे। आणि आता हे सगळं मसाले मिक्स करून घ्यायचे। आपण जे फोडी तयार केल्या आता त्याला लावून घ्यायचे। आता आपण ह्या फोडी ज्या तयार करून ठेवल्या आहे ना पुसून वगैरे कोरड्या, त्या घ्यायच्या। त्याला मीठ घातलंय, आपण अर्ध मीठ मसाल्यामध्ये घातलंय, अर्ध मी इथे या फोडींना लावते। आणि जो मसाला तयार केलाय आपण सगळं मिक्स करून तेलात, तो आता या फोडींना कोट करून घ्यायचा, त्यावरती टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। लोणच्याच्या वेळी फक्त एकच काळजी घ्यायची की आंबे हे व्यवस्थित असावे, पिकले नसावे। आणि सगळं जे सामान वापरतो ते कोरडं ओलसर हात बिलकुल नको, तर आपलं लोणचं 1 वर्ष काय वर्षानुवर्ष टिकतं। आता ह्या फोडींना व्यवस्थित मसाला कोट करून घ्यायचा, सगळ्या फोडींना लागेल असं मिक्स करून घ्यायचं।
हे आता आपल्याला सध्या कोरडं दिसतं, पण जसं जसं मुरतं ना तसं त्याला रस्सा पण सुटतो आणि तेल पण वरती येतं। तुम्हाला जर वाटलं तर एक्स्ट्रा तेल मग नंतर गरम करून थंड करून टाकू शकता। आता आपल्याला हे सगळं मिक्स करून झाकून ठेवायचंय। हे बघा, इथे मसाला मी सगळ्या फोडींना व्यवस्थित लावून घेतलाय। सगळ्या फोडींना व्यवस्थित लागला गेला। इथे बघा, तुम्हाला कोरडं दिसत असेल, पण आपण तेल आणि मीठ गूळ टाकल्यामुळं झाकून ठेवल्यावरती याला छान तेल पण सुटतं आणि रस्सा पण सुटतो। आमच्याकडे अशा प्रकारे रस्स्याचंच लोणचं बनवलं जातं। आता हे आपल्याला झाकून ठेवायचं, 1 दिवसांनी मिक्स करून बघायचं। 1 दिवस झालाय, आता मी झाकून ठेवलेलं तुम्हाला बघू शकता। इथे किती छान तेल पण सुटलंय आणि रस्सा पण खूप छान सुटलाय। आमच्याकडे अशाच प्रकारे रस्सा सुटलेलं लोणचं बनवलं जातं। प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे बनवतो। तुम्ही कशा प्रकारे बनवता ते मला कमेंट करून नक्की कळवा। आता हे बघा, आपला रस्सा पण सुटलाय। अजून 1 दिवस याला असंच झाकून ठेवायचं, सकाळ संध्याकाळ किंवा दिवसातून एकदा मिक्स केलं तरी चालतं। मिक्स करून पुन्हा झाकून ठेवायचं, तेव्हा आपलं लोणचं बरणीत भरायला तयार होतं। 3 दिवसानंतर बरणीत भरायचं आपल्याला। त्यासाठी एक काचेची बरणी छान धुवून उन्हात वाळवून घेतली आहे। एकदम कोरडी घ्यायची। 3 दिवस झालेत, किती छान भरपूर रस्सा सुटलाय ते लोणच्याला। आणि आता हे मी या काचेच्या बरणीत भरून घेते। माझे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा। अशीच एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात। धन्यवाद।